आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। नवरात्री उत्सवाच्या सर्व दर्शकांना हार्दिक शुभेच्छा। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। घटस्थापनेच्या मुहूर्तावर इच्छुक उमेदवारांची केंद्रावर गर्दी। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत 6 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर अशी होती, परंतु या दरम्यान पितृपक्ष असल्याने सर्व उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याचे टाळले होते। परंतु सोमवारी पितृपक्ष 15वडा संपताच उमेदवारांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले। मंगळवार शेवटचा दिवस अर्ज भरण्याचा असल्याने सर्वत्र निवडणूक कार्यालयात उमेदवारांची झुंबड उडाली होती। बाहेर रणरणत्या उन्हात कार्यकर्ते तळपत होते। पोलीस बंदोबस्तात चोख होता। गेले 2 दिवस झोपेचे कोबरे करून घेतलेले इच्छुक उमेदवारांनी मंगळवारी सकाळपासून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तयारी सुरू केली होती। चांगला शुभमुहूर्त साधून मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, भाजपा, रासप, बहुजन समाज पार्टी, RPI पक्षाच्या व अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी पालिकेच्या आवारात प्रचंड रीक केली होती। ढोल ताशांच्या आवाजात इच्छुक उमेदवार येत होते। डोंबिवली पश्चिम येथील हिमालय आशिष आनंदनगर येथील निवडणूक कार्यालयात काँग्रेसच्या उमेदवार रत्नप्रभा म्हात्रे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। ढोल ताशांच्या गजरात काँग्रेसचे झेंडे फडकवीत त्या मिरवणुकीने निवडणूक कार्यालयाबाहेर आल्या होत्या। त्यांच्यासोबत अमित म्हात्रे आणि असंख्य कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते। येथील कार्यालयाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त होता। त्याचवेळी काँग्रेसच्या माजी नगरसेविका शारदा पाटील यांनीही कोपरगावातून फॉर्म भरला, तर काँग्रेसचे नंदू म्हात्रे यांनी प्रसाद सोसायटीतून अर्ज दाखल केला। तसेच संजय पावशे शिवसेना, श्रीकांत बिरमुळे शिवसेना, नंदू गायकवाड शिवसेना, तसेच भाजपाचे शैलेश दात्रक, भाजपाच्या विद्या म्हात्रे याचबरोबर अनेक पक्षातील इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले। पश्चिमेकडील प्रभाग क्षेत्र कार्यालयाबाहेरचा रस्ता विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आणि झेंड्याने फुलून गेला होता। ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीने पक्षांचे लोंढेच्या लोंढे कार्यालयाबाहेर येत होते। या ठिकाणी अनेक शिवसेनेच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले। यात प्रताप पाटील, वामन म्हात्रे, कविता म्हात्रे, दीपेश म्हात्रे, जयेश म्हात्रे इत्यादी, तर मनसेतर्फे प्रकाश भोईर, सरोज भोईर, निलिमा भोईर, सुभाष कदम, माणिक म्हात्रे इत्यादींनी फॉर्म भरले। तर भाजपाकडून ममता तावडे, विकास म्हात्रे, कविता म्हात्रे, नंदू परब, जयवंत म्हात्रे इत्यादींनी अर्ज दाखल केले। तर काँग्रेसकडून देखील अनेक लोकांनी अर्ज दाखल केले। यासोबतच अनेक इच्छुकांनी देखील अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले। तसेच डोंबिवलीचे प्रभागमधून भाजपाचे महेश पाटील, विश्वदीप पवार, शिवाजी शेलार इत्यादींनी फॉर्म भरले, तर मनसेतर्फे मंदाताई पाटील व इतर उमेदवारांनी फॉर्म भरले। असेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 5व्या सार्वत्रिक निवडणुकींच्या 122 जागांसाठी तब्बल 1110 अर्ज दाखल झाले आहेत। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी निवडणूक कार्यालयांवर एकच गर्दी केली होती। शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांनी शेवटच्या दिवसांपर्यंत उमेदवारांना एबी फॉर्म न दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण झाला होता। सोमवारी रात्री दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना बोलावून अथवा घरी जाऊन एबी फॉर्म देण्यात आले। कल्याणमधील प्रांत कार्यालय येथे प्रभाग क्रमांक 23 फ्लॉवर व्हॅलीमधून अनेकांनी उमेदवारी अर्ज भरले। यात राष्ट्रवादीच्या निर्जला बोरगावकर, सेनेच्या विजया पोटे, मनसेच्या कस्तुरी देसाई यांनी अर्ज भरला। खडकपाडा येथून मनसेच्या वतीने मोठ्या वाजत गाजत मिरवणूक काढून कस्तुरी देसाई यांचा अर्ज भरला। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष कस्तूर देसाई, उपशहर अध्यक्ष गणेश चौधरी, शाखाध्यक्ष राजू राणे आदींसह पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 3 वसंत व्हॅलीमधून शिवसेनेच्या शालिनी सुनील वायले आणि प्रभाग क्रमांक 19 वायले नगरमधून मनीषा साईनाथ तारे यांनी आपल्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी भव्य रॅली काढण्यात आली। माजी नगरसेवक सुनील वायले, साईनाथ तारे, प्रशांत भांबरे, जितेंद्र भांबरे, जयवंत टापरे, प्रमोद सोनावणे, सचिन आखाडे, सविता पाटील, प्रतिभा आव्हाड, सुलक्षणा पवार, सुरेखा आमोरकर, मनीषा वंजारी, रेश्मा ताटेगडीकर तसेच शिवसैनिक पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सैनिक व नागरिक मोठ्या संख्येने या दोन्ही उमेदवारांसोबत उपस्थित होते।
प्रभाग क्रमांक 19 वायलेनगर येथून भाजपाच्या साधना रवी गायकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। 14 तारखेला अर्ज छाननीमध्ये मात्र ह प्रभाग कार्यालयामध्ये भाजपाला मोठा धक्का बसला। भाजपाचे प्रभाग क्रमांक 56चे जयवंत म्हात्रे यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला। तर याचबरोबर हे बातमीपत्र संपले। नमस्कार।